Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना छान सुंदर अशी शुभ सायंकाळ. We'll open our Bibles to Romans chapter 5 verse 5. And hope does not disappoint us because the love of God has been poured into our hearts by the Holy Spirit. रोमकरास पत्र 5वा अध्याय 5 वचन. आशा तर लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When you start hoping in God, जेव्हा अशा रीतीनं तुम्ही लोक देवावर आशा ठेवायला लागाल, you will start feeling the warmth of God everywhere within you. तेव्हा तुम्हाला तुमच्या संपूर्ण कायेमध्ये सगळीकडे सर्वत्र देवाची एक ऊब गेलेली जाणवेल. Praise God. देवाला A धन्यवाद. new confidence comes. एक नवीन विश्वास येतो, A new hope comes. एक नवीन आशा येते. Bible says बायबल म्हणतं in Psalm 25 verse 3, स्तोत्र संहिता 25 त्यातलं 3रं वचन. no one who trusts in God will ever be disappointed. जो कोणी माणूस देवावर विश्वास ठेवेल तो कधीही निराश होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You know, life is disappointing. तुम्हाला माहितीच आहे, माणसाचं आयुष्य माणसाला कधी ना कधी हताश करतं, नाराज करतं. Many things happen in our daily life. का आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक साऱ्या गोष्टी घडत असतात. Some things happen, some things don't happen. काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाही. And so we are disappointed. मग आपण नाराज होतो. Many times we do our best, अनेक वेळा आपण करतो सुद्धा आपल्याला जमेल एवढं चांगलं, yet तरीही the results are very horrible. त्याचे निकाल मात्र फार भयानक लागतात. Many times we don't get what we sow. आणि अनेक वेळा आपण जे पेरतो ते आपल्याला मिळत नाही. At times you give your all to somebody, कधी कधी एखाद्या व्यक्तीला तू तुझं सर्वस्व देऊन टाकतो, but it's still not enough for them. पण तरी सुद्धा त्या व्यक्तीला ते पुरेसं वाटत नाही. Sometimes you make others very happy. कधी कधी इतर माणसांना तुम्ही फार आनंदी करता You sacrifice your own self, आणि स्वतःचा त्याग करता, say, and yet तरीही they take advantage of you, ती माणसं तुझा गैरफायदा घेतातच. or they start hating you without a cause. किंवा ती माणसं विनाकारण तुझा तिरस्कार करायला लागतात, जेव्हा की तू तर त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकला होता. This happens, असं होतं बेटा, हे जग आहे आणि हे जीवन आहे and this is a heartbreaking world. आणि हे हृदय तोडणारं जग आहे, त्यामुळे हे अपेक्षितच आहे. When you take an appointment with God in your disappointment, तुझ्या नाराजीमध्ये देवाकडनं वेळ घेऊन जर तू देवासमोर आलास, your disappointment will flee. तर तुझी नाराजी पळून जाईल, निघून जाईल. Praise God. देवासमोर हजेरी तर ठोकायला लागेल बेटा. Let the earth drown into the sea. अगदी संपूर्ण पृथ्वी समुद्रात जरी बुडली ना, God will still take care of you. तरी देव तुला सांभाळेल. Praise God. तरीही देव तुला सांभाळेल. You know, many people have these questions. अनेक लोकांच्या डोक्यात मात्र हे प्रश्न असतात. Why we never get what we want? का आम्हाला जे हवं ते कधीच मिळत नाही, Why don't we get all that we want? आणि जे आम्हाला हवंय ते आम्हाला कधीच मिळालं नाही, असं का? Why is life so complicated? आयुष्य आमचं एवढं गुंतागुंतीचं काय? इतर माणसांचं जीवन इतकं सरळ आहे, माझेच एवढे प्रॉब्लेम काय आहेत? Why people who put their everything into the dream fail? का लोक आपलं सगळं काही स्वप्नात झोकून देतात तरी अपयशी होतात? Why people have to work so hard and yet get nothing? का बरं लोकांना एवढी मेहनत करावी लागते, मेहनत आणि कष्ट करूनही त्यांना काही मिळत नाही, असं का? Why? असे का? You need to know one thing. बघा, एक गोष्ट तुम्हाला कळायला हवी बेटा. It is sin that has brought disappointment in every one of our lives. जे पाप आहे ना, पाप, त्या पापाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नाराजी आणली आहे. Nobody will reveal this truth. आणि हे सत्य तुम्हाला आणि कोणी सांगणार नाही. Only the Bible reveals the truth. फक्त बायबल हे सत्य आपल्याला सांगतं. It is the lack of fellowship with God that we are suffering. आज परमेश्वराशी आपलं जे नातं नाहीये, परमेश्वराशी आपली सहभागिता नाहीये, बोलाचाली नाहीये, त्यामुळे आपल्याला त्रास होत आहेत. Jesus came on this earth. येशू या जगात आले. He took your sins and my sins. येशूंनी तुझं आणि माझं पाप नेलं. Bible says बायबल म्हणतं in Acts 10 verse 38, प्रेषित 10:38, God anointed Jesus with the Holy Ghost. देवाने येशूंना पवित्र आत्म्याचा अभिषेक दिला He went about delivering the people, आणि येशू लोकांना सुटका देत गेले, healing the people, आरोग्य देत गेले, and delivering all those who were oppressed of the devil. आणि ज्या सर्वांना सैतान लागलेला होता त्या सगळ्यांना सुटका देत गेले. There were many oppressed people during the times of Jesus. येशूंच्या काळामध्ये दबावात पडलेले अनेक लोक होते. The sick people, आजारी लोक the होते, lame, the लंगडे, blind, the deaf, लुळे, the dumb. पांगळे, आंधळे, the मुके, sinners. पापी अनेक होते. But But the good news is
चांगली बातमी म्हणजे सुवार्ता ही आहे. that all the disappointed people, सगळी जी नाराज झालेली माणसं होती they all gathered around Jesus ती सगळी येशूंच्या सभोवताली येऊन उभी राहिली and they were all delivered by Jesus आणि त्यांना Christ. सगळ्यांना येशूंनी सुटका दिली. It was Jesus who gave all of them hope. येशूने त्या सगळ्यांना आशा दिली. The blind received their sight, अंधळ्याला दृष्टी मिळाली, the lame walked, लंगडा चालायला लागला, the deaf heard, बहिऱ्याला ऐकूयायला the लागलं, dead were raised to life. मेलेले परत जिवंत झाले. I mean, he did everything. म्हणजे येशूंनी काय केलं नाही, सगळं केलं, सगळं. If Jesus is in your heart, things have to change. येशू तुझ्या हृदयात जर आहेत तर गोष्टी बदलायला हव्यात रे. If Jesus is in your home, things have to change. आणि येशू जर तुझ्या घरात आहेत तर गोष्टी बदलायलाच हव्यात. God says ते बोललाय in Isaiah 43 verse 18, यशया 43 त्यातलं 18वं वचन, forget the former things. अगोदरच्या गोष्टी विसरून जा Do not dwell on the past. आणि भूतकाळ राहू नको. I am going to do a new मी thing. नवीन काम तुझ्या जीवनात करणार आहे. Praise God. आपण असं म्हणायचं, रात गई बात गई, प्रभू माझ्या बरोबर आहे, आता माझं चांगलंच होणार. People are people. They will disappoint बघा, you. माणसं आहेत, कधी ना कधी आपल्याला नाराजी माणसं देणारच आहेत. Circumstance may disappoint you. परिस्थिती सुद्धा कधी ना कधी आपल्याला नाराजी देईल. Your own people may disappoint you. अहो, बाहेरचं कशाला, स्वतःच्या घरातले कधी ना कधी नाराज करतील. The devil will disappoint you. सैतान तुम्हाला नाराज करेल. You yourself by your mistake may bring disappointment to your life. कधी कधी स्वतःच्या चुकीमुळे तुझ्या जीवनात नाराजी येईल. No matter what it is, ठीक आहे ना, हरकत नाही, काही असो. turn to God. देवाकडे वळा, हा एक उपाय आहे. He can turn your mess around. कारण की देव तुमची बरबादी आशीर्वादात बदलेल. He has the power to bring out the good from the bad. देवाकडे सामर्थ्य आहे वाईटातनं चांगलं बाहेर काढायचं. It is totally different when God touches a man to help you. आणि देवाने एखाद्या माणसाला तुला मदत करण्यासाठी स्पर्श केला की स्टोरी बदलते हा एकदम. हा, संबंध वर चांगले पाहिजे बेटा. आपसात काय हो, रात्री घरी जाऊन वरचे संबंध सुधरवा, So, सगळी कामं होतात. than when you are the one begging a man to help you. आणि बाकी मग माणसांकडे आपण भीक मागून, हो द्या ना, हो करा ना, हो प्लीज ना, हो असं ना. त्याच्यापेक्षा ही स्टोरी फार वेगळी असते. Amen. देवाकडच्या कहाण्याच If वेगळ्या you, if असतात. you don't have God, you have to beg much. आणि देव जर आपल्या सोबत नसेल तर माणसांसमोर आपल्याला अक्षरशः भिका मागायला लागतात. But when you have God with you, पण जर देव आपल्या सोबत असेल ना, you go with confidence. असं विश्वासाने जातो ना आपण की काय जे होणार ते देव करणार आहे. Praise God. जे होईल ते देवाने केलेलं असणार आहे. You are looking to X for help. Y is helping you. तुम्ही अन्याकडे मदतीला बघत असता, मदत बन्या करतो, असं होतं कधी कधी. God does it देव करतो असं, to show that He is the owner. दाखवायला की शेवटी मालक मी आहे. So don't feel bad when you get disappointed. तसं नाराज झाल्यावर वाईट नाही वाटून घ्यायचं. Just run to Jesus येशूंकडे धावा, and trust Him all the way. येशूंवरती नेहमी विश्वास ठेवा. बास. Praise God. देवाला धन्यवाद.